तो इधर अपना भाई मिला था, बहुत दिन के बाद मिले यार हम तो। हॅलो, गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज वातावरण खूप छान दिसत होतं कारण की काल आमच्या इथे पाऊस झालेला, त्यामुळे सगळीकडे आज हिरवळ दिसत आहे. तसं पण आता जूनचा महिना चालू झाला आहे, त्यामुळे आता पावसाला सुरुवात होईल आणि गरमीने हालत खूप खराब झालेली आहे. तर होप्सो लवकरात लवकर पाऊस चालू व्हावा. त्यानंतर मी हेल्मेट घेतलं आणि निघालो ऑफिसच्या दिशेने. पण मध्येच आपल्याला सिग्नल लागला. ह्या सिग्नलचा विषय असा आहे की ह्या सिग्नलला कोण मानतच नाही. कोण कुठून येतंय, कुठून जातंय, कोणाचा कोणाला काय मेळ नसतो. म्हणून चालतं, आता काय करायचं. त्यानंतर पोहोचलो मी ऑफिसला. आपली पाण्याची बॉटल घेतली आणि लागलो मी कामाला. एका जागी बसून बसून कंटाळा येत होता, त्यामुळे जरा इकडे तिकडे फिरून आलो. लंच नंतर अभय आणि मी आलेलो पार्कमध्ये थोडंसं वॉकिंग वगैरे केली आणि व्ह्यू थोडा एन्जॉय केला आणि पुन्हा एकदा गेलो ऑफिस आणि पुन्हा आपल्याला लागलो कामाला. त्यानंतर दुसऱ्या ऑफिसला थोडं जायचं होतं कारण की आमच्या ऑफिसचं थोडंसं काम पेंडिंग राहिलेलं, तर तेच करण्यासाठी आम्ही दुसऱ्या ऑफिसकडे थोडं गेलेलो. त्यानंतर मला माझा कॉलेजचा फ्रेंड भेटला, शुभम. तो इधर अपना भाई मिला था. बहुत दिन के बाद मिले यार हम तो। कुठं होता? त्यानंतर गेलो आपण शुभमचं ऑफिस बघण्यासाठी. ये हेमंत सर, ये विनीत, ये आपला ट्रेडिंग पार्टनर आहे विनीत. हे आमचे पार्टनर अजून एक आहे, हे आमचे गुरुजी आहे. अविनाश सर आहेत आमचे मित्र. त्यानंतर जे काम आपण करण्यासाठी आलो होतो ते काम लवकर केलं आणि निघालो आपण ऑफिसकडे. वाटेमध्ये अभय बोलला की चल आपण भेळ खायला जाऊ. त्यानंतर आपण भेळ खायला गेलो. अभयला पैसे द्यायचे होते, पण अभयला बोललो की मेरे 1 करोड में से काट ले. मग अभय बोलला ठीक आहे. त्यानंतर पोहोचलो आपण ऑफिसला. पोहोचल्यानंतर मस्त आपली ब्लॅक कॉफी पिली आणि इथं सर लोकांचं जरा काम चालू होतं आणि हा भैया बघा मला कसा कातील स्माइल देतोय. त्यानंतर पीसी वगैरे बंद केलं, हेल्मेट घेतलं आणि निघालो आपण घराकडे. रस्त्यानं चाललो होतो, उडता ही फिरू इन हवा ओ मैं कही, हे गाणं बोलत बोलत चाललेलं. पण मित्रांनो, मध्येच कुठल्या तरी भडव्याची नजर लागली आणि मला सिग्नल लागला. माझा दिवस खूप वाईट गेला सिग्नल बघून. त्यानंतर प्री वर्कआउटसाठी मी घेतली केळी. भयाला माहित असतात मला केळी घ्यायची, त्यामुळे तो पहिलेच माझा ऑर्डर प्रिपेअर करून ठेवतो. त्यानंतर मला काळू डॉन दिसला, तो मस्त वाम चुस्की घेत होता. त्यानंतर मी पटकन आवरून गेलो जिमला. आज होता माझा चेस्टचा वर्कआउट, तर पहिला सेट घेतला मी चेस्ट प्रेसने. आज मी मशीनचा यूज करत होतो. डंबल आणि मशीन मध्ये फरक हाच की डंबल हा आपल्याला कंट्रोल करावा लागतो आणि मशीन ही स्टेबल असते, त्यामुळे कंट्रोल करण्याची काही गरज नसते. सेट घेतला मी इन्क्लाइन प्रेस मशीनचा. या मशीनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोन्ही हात स्टेबल राहतात, त्यामुळे चेस्ट वरती चांगला फोकस करता येतो. आज गरमी खूप होती म्हणून वर्कआउटच्या मध्ये मी थोडं पाणी पिलं. त्यानंतर मिरर पुढे आपण थोडंसं फ्लेक्स केलं. मला जरासा कार्डिओ करायचा होता, त्यामुळे मी जरासा ट्रेडमिल वरती रनिंग केली आणि कार्डिओ घेऊन मी माझा वर्कआउट संपवला. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.